विकासाच्या वाटेवर महाराष्ट्र आजही अग्रेसर। मुख्यमंत्र्यांनी दिली महाराष्ट्र दिनी ग्वाही। मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं राज्यपालांच्या उपस्थितीत झालं शानदार संचलन। महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। जिल्हा मुख्यालयात ध्वजवंदनाचा शासकीय कार्यक्रम। राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनीही साजरा केला महाराष्ट्र दिन। कामगारांची ताकद जागतिक बंधुभावाला चालना देऊ शकते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं गुणगान। आंतरराष्ट्रीय श्रमिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। येत्या 3 वर्षात दारिद्र्य रेषेखालच्या 5 कोटी जनतेपर्यंत स्वयंपाकाचा गॅस पोहोचवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा। पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा शुभारंभ। उत्तर प्रदेशातल्या बलिया इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उज्ज्वला योजनेचा शुभारंभ। दारिद्र्य रेषेखालच्या महिलांना मोफत घरगुती सिलेंडर्स। बांधकाम व्यावसायिकांना चाप देणारा कायदा आजपासून अंमलात। घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या हिताला देणार प्राधान्य। वादग्रस्त ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर्स खरेदीबाबतचे सविस्तर तपशील येत्या बुधवारी संसदेत सादर करणार। संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली माहिती। मेक इन इंडिया अभियानात न्यूझीलंडच्या उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं। राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी केलं न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान आवाहन। उत्तराखंडच्या जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी केंद्र सरकारनं पाठवली 2 हेलिकॉप्टर्स।